ठीक आहे. तर हे रेकॉर्डिंग स्टार्ट झाल्यानंतर काल आपण डिस्कशन केलं होतं एसक्यूएल बद्दल. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज मध्ये डिस्कशन करतो एसक्यूएल, माय एसक्यूएल. ठीक आहे. आणि माय एसक्यूएल मध्ये काल आपण पॉइंट जे डिस्कस केले, पहिला जो पॉइंट आपण डिस्कस केला दॅट इज there are four types of languages used in SQL. ठीक आहे. MySQL. तर त्याच्यातलं पहिली जी लँग्वेज आहे दॅट इज कॉल्ड DDL. ठीक आहे. DDLचा लॉंग फॉर्म काय? डेटा डेफिनेशन लँग्वेज. ठीक आहे. डेटा डेफिनेशन लँग्वेज. त्याच्यानंतर दुसरा जो आहे दॅट इज कॉल्ड DML. DML म्हणजे काय? डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा DCL म्हणजे काय? डेटा कंट्रोल लँग्वेज. ठीक आहे. आणि चौथा दॅट इज कॉल्ड TCL. ठीक आहे. बरोबर आहे. तर हे टोटल काय बघितलं आपण काल, ह्या टोटल 4 टाईपच्या लँग्वेजेस MySQL मध्ये यूज केल्या जातात. आणि त्याच्यातली आपण पहिली जी लँग्वेज डिस्कस करतोय दॅट इज कॉल्ड डेटा डेफिनेशन लँग्वेज. याच्याबद्दल आपण काय करतोय? डिस्कशन करतोय. ठीक आहे. डेटा डेफिनेशन लँग्वेज. आणि या डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये ज्या कमांड येतात, ठीक आहे. सो इन दिस लँग्वेज we can use the following command. ठीक आहे. तर कोणत्या कमांड आपण यूज करतो? तर याच्यामध्ये जे आपण कमांड यूज करतो, तर पहिली कमांड आपण काल डिस्कस केली दॅट इज कॉल्ड क्रिएट डेटाबेस नेम. ठीक आहे. क्रिएट डेटाबेस नेम. त्याच्यानंतर दुसरी कमांड आपण काल चालवली. डेटाबेस क्रिएट केल्यानंतर क्रिएट अ टेबल नेम. ठीक आहे. आणि त्या टेबल नेम मध्ये आपण काय पास करतो? कॉलम 1 कॉलम 2 अप टू सो ऑन. ठीक आहे. हे आपण असे काय केले? कॉलम पास केले. त्याच्यानंतर तिसरी कमांड आपण काल बघितली. जर मला टेबलचं स्ट्रक्चर चेंज करायचं आहे, ठीक आहे. सपोज आय वॉन्ट टू change the structure of table, then I need to use alter command. ठीक आहे. कोणती कमांड यूज करायची आहे? मला अल्टर कमांड मला यूज करायची आहे. बरोबर आहे. कशासाठी अल्टर कमांड यूज करायची आहे? सपोज आय वॉन्ट टू चेंज द स्ट्रक्चर ऑफ अ टेबलचं स्ट्रक्चर जर मला चेंज करायचं असेल तर कोणती कमांड यूज करणार? अल्टर कमांड मी यूज करणार. ठीक आहे. आणि अल्टर कमांड मध्ये आपण काल बघितलं पहिलं अल्टर टेबल. कसं टेबल? काय करणार? अल्टर टेबल नेम जे काही असेल. मग काय करायचं? तुम्हाला एखादा नवीन कॉलम ऍड करायचा असेल तर कमांड कोणती यूज करणार? ऍड कॉलम. ठीक आहे. कॉलम नेम. ठीक आहे. आणि त्याचा काय करणार? डेटा टाइप तुम्ही डिफाइन करणार. ठीक आहे. मग तो कॉलम कुठं पाहिजे? आफ्टर का बिफोर? कुठं पाहिजे? ठीक आहे. मग त्यासाठी काय म्हणतो आपण? आफ्टर कॉलम नेम. ठीक आहे. जो पुन्हा कॉलमच्या बाजूला पाहिजे त्याच्या. ठीक आहे. तसंच आपण काय म्हटलं, तिसरी कमांड आपण चालवली दॅट इज अल्टर मधली. जर मला एखादा कॉलम काढून टाकायचा तर काय करणार? अल्टर टेबल नेम ड्रॉप कॉलम COLUMN ड्रॉप कॉलम. ठीक आहे. आणि तर प्रत्येक वेळेस काय करायचं? एंड सेमी कॉलननी एंड करायचं. प्रत्येक स्टेटमेंट ही सेमी कॉलननी एंड होते MySQL मध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कमांड चालवली
काय करायचं आहे, एखादा कॉलम आहे पण त्याचा डेटा टाईप चुकला किंवा मला त्याची साईज वाढवायची आहे, तर ती साईज वाढवण्यासाठी मी कमांड कोणती यूज करेन, अल्टर टेबल नेम, बरोबर आहे, मॉडिफाई कॉलम नेम, ठीक आहे, मॉडिफाई कॉलम नेम, आणि त्याच्यासोबतच आपण काय करतो, डेटा टाईप पण आपण चेंज करतो, बरोबर आहे. हे कमांड आपण कुठं बघतो, ह्या सगळ्या कमांड ज्या आपण डिस्कस केल्या ह्या सगळ्या कोणाच्या अंडर येतात, डेटा डेफिनेशन लँग्वेजच्या अंडर ह्या सगळ्या कमांड, ठीक आहे. काल आपण हे पॉइंट डिस्कस केले. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा जो पॉइंट याच्या अगोदर आपण डिस्कस केलं होतं काय, याच्या अगोदर आपण डिस्कस केलं होतं डेटा टाइप्स इन एसक्यूएल, ठीक आहे, माय एसक्यूएल. तर माय एसक्यूएल मध्ये कोणते कोणत्या टाइपचे डेटा टाइप यूज केले जातात, बरोबर. जर एखादा नंबर असेल, ठीक आहे, सपोज तुम्हाला जर नंबर स्टोअर करायचा असेल तर आपण डेटा टाइप कोणता यूज करतो, इंटीजर डेटा टाइप आपण यूज करतो, ठीक आहे. आता या इंटीजर मध्ये तुम्ही साईज पण पास करू शकता. एखादा नंबर आहे इंटीजर, तो किती साईज पर्यंत तुम्हाला स्टोअर करायचा आहे, 3 डिजिट पर्यंत का 4 का 5 का 6, तर तुम्ही काय करू शकता, साईज पण त्याला पास करू शकता, ठीक आहे. जसं की इंट मी 3 यूज केलं म्हणजे 3 डिजिट असतील, समजते. मी काल साईज पास नाही केली, तो किती पण घेईल, कळते. तर तुम्ही तुमच्या मनावर, तुम्हाला द्यायचं द्या, नाही द्यायचं असेल नका देऊ, ठीक आहे. नंबर घेतला इंटीजर, त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, मला एखादा टेक्स्ट स्टोअर करायचा आहे, ठीक आहे. टेक्स्ट म्हणजे नाव किंवा टेक्स्ट, त्यालाच काय म्हणतो आपण, नेम. मला जर स्टोअर करायचं असेल किंवा ॲड्रेस वगैरे अशा टाईपचं जर स्टोअर करायचं असेल तर काय यूज करेल मी, varchar, ठीक आहे. आणि varchar मध्ये आपण काय पास केलं, साईज ऑफ द कॅरेक्टर, किती कॅरेक्टर तुम्हाला स्टोअर करायचे, ठीक आहे. आता इथं अजून एक डेटा टाईप येतो, नाही, एन varchar तर अनलिमिटेड साठी आपण यूज करतो. जर तुम्हाला अनलिमिटेड टेक्स्ट स्टोअर करायची असेल तर आपण इथं काय यूज करतो, एन varchar, ठीक आहे. आणि इथं आपण साईज तर नाही पास करत, पण आपण इथं मॅक्स नावाचं एक व्हेरिएबल, एक ॲट्रिब्यूट आपण पास करतो. चहा प्यायचं का कुणाला, प्यायचंय का, प्यायचंय, ठीक आहे, माझं विचारायचं काम आहे. प्रमोशन झाले, मला पाणी देऊन राहता, ठीक आहे. अनलिमिटेड टेक्स्ट जर स्टोअर करायचं असेल तर काय यूज करणार, आणि ज्यावेळेस तुम्ही varchar यूज करता त्यावेळेस तुम्हाला स्टोअर करताना सिंगल कोटेशन मध्ये काय करायचं, सिंगल कोटेशन मध्ये तुम्हाला स्टोअर करायचं आहे, ठीक आहे. आणि सिंगल कोटेशन म्हणजे कसं, हे असं, तर या कोटेशन मध्ये तुम्हाला काय करायचं, varchar असेल तर, हे असं स्टोअर करायचं. अनलिमिटेड टेक्स्ट जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर n varchar, ठीक आहे. एखादे इमेज मला स्टोअर करायचे असेल, मॅक्स म्हणजे कीवर्डच आहे एक, मॅक्स किती पण तो, इमेज मला स्टोअर करायचे, एखाद्याचा फोटो, एखाद्याची इमेज, किंवा मला काय स्टोअर करायचं आहे अजून, फाईल, ठीक आहे, किंवा एखादी PDF फाईल असेल, बरोबर, एखादी नोटपॅडची फाईल असेल, तर अशा टाईपचे जर मला रेकॉर्ड जर स्टोअर करायचे असतील तर ब्लॉक नावाचा डेटा टाईप मी यूज करेन MySQL मध्ये, ठीक आहे. हा, आता ऍप्लिकेशन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही बघता, तिथं तुम्हाला विचारतं बघा, अपलोड युअर फोटो आणि अपलोड युअर सिग्नेचर. त्यावेळेस मग ते सिग्नेचर आणि फोटो तुमचा डेटाबेस मध्ये जातो. मग डेटाबेस मध्ये गेल्यानंतर त्याचा डेटा टाईप ठरवला जातो ना, कुठल्या टाईप मध्ये हा डेटा स्टोअर झाला पाहिजे. कुठल्या टाईप मध्ये स्टोअर झाला पाहिजे, ब्लॉक नावाच्या डेटा टाईप मध्ये स्टोअर होत असतो, ठीक आहे. तसंच मला काय करायचं आहे, मला एखाद्याची सॅलरी स्टोअर करायची आहे, ठीक आहे. आणि सॅलरी जर स्टोअर करायची असेल तर मी काल एक डेटा टाईप सांगितला, डेसिमल. आणि डेसिमल मध्ये इथं काय पहिला काय असतो, नंबर ऑफ डिजिट किती स्टोअर करायचे आहेत, ठीक आहे. आणि कॉमा डेसिमल प्लेसेस, ठीक आहे.
डेसिमल प्लेसेस, बरोबर आहे का? नंबर ऑफ डिजिट, समजा मी ह्यालाच कसं लिहिलं, ह्यालाच मी डेसिमल 10 म्हणजे टोटल डिजिट 10 आणि त्या टोटल डिजिट 10 मधून 2 डेसिमल पॉईंट कसे केले आपण, म्हणजे 2 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट, बरोबर आहे? म्हणजेच कसा असेल, एखाद्याची सॅलरी असेल एवढी, बरोबर आहे, एवढी सॅलरी आणि त्याच्यानंतर मी काय यूज केले, 2 डेसिमल पॉईंट यूज केले. समजते, कळते ना? तर हे आपण काय केलं, हे आपण असं काल डिस्कशन केलं डेटा टाइप्स बद्दल, बरोबर? एखाद्याची बर्थ डेट स्टोअर करायची आहे किंवा जॉईनिंग डेट तुम्हाला स्टोअर करायची आहे, ठीक आहे, किंवा एखाद्याचं लिव्हिंग डेट तुम्हाला स्टोअर करायची आहे किंवा बर्थ डेट तुम्हाला डेट काही स्टोअर करायचं असेल डेट रिलेटेड, तर त्यासाठी आपण डेटा टाइप कोणता घेतो, डेट डेटा टाइप आपण घेतो, बरोबर आहे का? इथपर्यंत बघितलं होतं काल आपण. तर हे सगळं आपण काल काय केलं होतं, डिस्कशन केलं होतं. काय डाऊट? नेक्स्ट, याच्यात कुठला डेटा टाइप राहिलाय का अजून? ठीक आहे, कळलं? तर बेसिक डेटा टाइप मध्ये ज्यावेळेस तुम्ही टेबलचे कॉलम डिफाईन करता, तर टेबलच्या कॉलमला तुम्हाला त्याचा डेटा टाइप सांगावा लागतो, कसा यूज करतो आपण, कसा नाही, बरोबर? काल आपण काय केलं होतं, काल आपण हे सगळं डिस्कशन केलं होतं. डीडीएल कमांड्स आपण बघतोय आणि डीडीएल्स मध्ये क्रिएट अ डेटाबेस, क्रिएट अ टेबल. पहिल्यांदा तुम्हाला डेटाबेस तयार करावा लागतो आणि त्या डेटाबेस मध्ये तुम्हाला काय तयार करावं लागतं, टेबल्स तयार करावे लागतात, बरोबर? मग आपण काय काय केलं, MySQL कमांड लाईन आपण इन्स्टॉल केलेलं, MySQL कमांड लाईन. आणि या MySQL कमांड लाईन मध्ये मी इथं काय केलं, ऍडमिन जो काही माझा पासवर्ड आहे तो मी पासवर्ड टाकला, ठीक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता, फर्स्ट टाइम तुम्ही लॉग इन करता, तर त्यावेळेस तुम्हाला कमांड कोणती चालवायची आहे, शो डेटाबेसेस. एकदा डेटाबेसेस बघून घ्या की किती डेटाबेसेस आहेत. आणि काल आपण एक डेटाबेस बनवला होता, कोणता, डेटा अनालिटिक्स बॅच 2. मग मला ह्या डेटाबेस वरती काम करायचं आहे. एवढे डेटाबेसेस आहेत माझ्याकडे, पण मला कोणत्या डेटाबेस वरती काम करायचं आहे ते सांगावं लागतं आधी. मग ते सांगण्यासाठी आपण काय करतो, यूज. कोणता डेटाबेस मला यूज करायचा आहे, डेटा अनालिटिक्स बॅच 2 नावाचा हा डेटाबेस यूज करायचा आहे. मग आता मी कोणत्या डेटाबेस मध्ये आलो, डेटा, बरोबर आहे? मग आता याच्यामध्ये येऊन बघायचं की मी किती टेबल्स बनवले, त्याच्यामध्ये किती टेबल्स आहेत, तर त्याच्यासाठी आपण कमांड यूज करतो शो टेबल्स नावाची, ठीक आहे. मग आता शो टेबल्स मध्ये बघितलं काल आपण की एक टेबल ऑलरेडी आपण बनवलेला होता, बरोबर आहे का? मग आता ह्या टेबलचं मला स्ट्रक्चर बघायचं आहे की ह्या टेबलमध्ये किती कॉलम आहेत, प्रत्येक कॉलमचा डेटा टाइप काय ठेवलाय मी, ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर मला बघायचं टेबलचं. मग टेबलचं जर स्ट्रक्चर जर मला बघायचं असेल तर मी कमांड यूज करतो डिस्क्राईब. डिस्क्राईब टेबलचं नाव, काय टेबलचं नाव आहे, EMP इन्फो सेमीकोलन. तर मला माझ्यासमोर काय आलं, पूर्ण टेबलचं स्ट्रक्चर आलं की याच्यामध्ये किती कॉलम घेतले होते मी, प्रत्येक कॉलमचा डेटा टाइप काय घेतला होता, बरोबर आहे की नाही? तर हे टेबलचं स्ट्रक्चर मला ज्यावेळेस बघायचंय तर मी कसं बघेल, डिस्क्राईब कमांड लावून चेक करेल. समजतंय? काल आपण इथपर्यंत डिस्कशन केलं. अजून पुढं, ठीक आहे. तर मला त्या टेबलमध्ये टोटल रेकॉर्ड किती आहेत हे बघायचे आहेत, किती रेकॉर्ड आहेत त्या टेबलमध्ये, टोटल रेकॉर्ड किती आहेत बघायचे. आणि टोटल रेकॉर्ड जर मला बघायचे असतील तर मी कमांड काय यूज करेन, सिलेक्ट स्टार. म्हणजे काय, स्टार म्हणजे ऑल कॉलम्स, ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP इन्फो. तर ह्या टेबल मधून मी किती रेकॉर्ड काल इन्सर्ट केले होते, आपण 3 रेकॉर्ड काल आपण इन्सर्ट केले होते, ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, बरोबर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट कमांड आहे, दॅट इज सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP इन्फो लिमिट 2. लिमिट 2 म्हणजे फक्त 3 रेकॉर्ड पैकी मला काय करायचे, फक्त 2च रेकॉर्ड दाखवायचे. तर त्याच्यासाठी काय यूज केलं मी, लिमिट 2. आता लिमिट 2 मध्ये काय आलं, लिमिट 2 मध्ये किती किती लिमिट पाहिजे, किती रेकॉर्ड तुम्हाला बघायचे आहेत. लिमिट आपण पास केली, लिमिट किती, 2. तर 2च रेकॉर्ड तुम्हाला काय होईल, 2च रेकॉर्ड तुम्हाला दिसतील. पण तुम्हाला ते 2 रेकॉर्ड कसे दिसले, 1 2 असे दिसले, स्टार्टिंग फर्स्ट 2 चे, ठीक आहे. मग मला एंडिंगचे फर्स्ट पाहिजे, मला एंडिंगचे पाहिजे, असं पण पाहिजे ना, मला फर्स्ट नाही, मला लास्टचे पण बघता आले पाहिजे, ठीक आहे. मग आता ते बघण्यासाठी पुढे आपल्याला शिकायचं हळूहळू, आताच कन्फ्युजन नाही, हळूहळू एक 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 कमांड बघा. याच्यात एक नवीन कमांड ऍड झाली, कोणती, लिमिट.
लिमिट 2 लिमिट म्हणजे लिमिट किती रेकॉर्ड बघायचे आहे तुम्हाला लिमिट आपण पास केली क्लिअर आहे याच्यामध्ये ते डेटाबेस आपण वरती घेतले ते आणि हे टेबलचं नाव दोन वेगवेगळे करायचे डेटाबेसचं नाव आणि टेबलचं नाव डेटाबेसचं नाव वेगळं टेबलचे नाव वेगळे असतात एका डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स असतात ठीक आहे त्याची हिस्ट्री मेंटेन नाही होत नाही तुम्ही काय काय केलं याची हिस्ट्री कुठे फक्त टेबलच आहे तुम्ही कोणत्या कमांड यूज केल्या काय यूज केल्या हे त्याचे नाही ओपन होणार ठीक आहे त्याचा लॉग मग परमनंटली सेव्ह आहे ना मग कालचाच डेटा आहे ना हा मग टेबलच आहे ना टेबलमध्ये डेटा परमनंट आहे ना काय ऑपरेशन केलं डेटा इन्सर्ट केला 3 रेकॉर्ड आहेत कालचे बरोबर आहे का कालचे 3 रेकॉर्ड आहेत ना कुठे डिलीट झाले ते कशाला दिसेल ते कशाला दिसेल नाही ते आपण त्या एसक्यूएल वाल्यांना सांगू त्यांना मी ट्राय दुसरी पण इफेक्ट असे नाही हे MySQL हा त्याचा स्वतःचा सॉफ्टवेअर आहे पण असे नॉर्मल पण आहेत नाही असे काही नॉर्मल PL/SQL मध्ये प्रोग्रामिंग लँग्वेज येते प्रोग्रामिंग म्हणजे तिथं प्रोग्राम करायचे तुम्हाला जे प्रोग्राम तुम्ही पायथन मधून केले तसेच प्रोग्राम तुम्हाला काय करायचे SQL चा यूज करून करायचे ठीक आहे ते PL/SQL पार्ट वेगळा त्याच्यात प्रोग्रामिंग येते आणि हा आपण काय बघतोय SQL पार्ट बघतोय SQL हा SQL जो असतो ना SQL नुसता तो काय असतो माहिती आहे का तो एक बेसिक डेटाबेस आहे ठीक आहे त्याच्यामध्ये ज्या कमांड तुम्ही SQL मध्ये वापरल्या त्याच कमांड MySQL मध्ये चालतील असं नाहीये तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे तो बेसिक आहे ते SQL PL/SQL आहे ठीक आहे समजलं का कमांड कळालं कमांड त्याच्यानंतर आपण काय केलं होतं त्याच्यानंतर टेबलचं स्ट्रक्चर बघण्यासाठी काय यूज केलं टेबलचं स्ट्रक्चर बघण्यासाठी डिस्क्राइब कमांड आपण यूज केली आणि त्या टेबलचं नाव आपण टाकलं टेबल कसा क्रिएट केला क्रिएट टेबल नेम ठीक आहे मला अजून एक टेबल तयार करायचा आहे सो कमांड कशी यूज केली क्रिएट अ टेबल नेम मी बनवला ऑथर नावाचा बरोबर आहे टेबल कोणता बनवला टेबल ऑथर नावाचा आणि ऑथर मध्ये आता मला काय करायचे कॉलम टेबल मध्ये कॉलम टाकतो ना टेबल तयार करताना आपण काय डिफाइन करतो कॉलम इन्सर्ट करताना कॉलम ऑलवेज फर्स्ट कॉलम काय असला पाहिजे आयडी म्हणून मी काय घेतलं ऑथर आयडी AID ठीक आहे त्याचा डेटा टाइप घेतला कोणता इंटीजर बरोबर आहे कॉमा नाही द्यायची मी नाही दिली ठीक आहे त्याच्यानंतर मला हा देऊन द्या तुम्ही देऊन राहा ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हटलं ऑथरचं नाव पाहिजे मला म्हणून काय नाव दिलं मी ए नेम म्हणजे काय ऑथरचं नाव आणि त्याला काय दिलं varchar हे कॉलम डिफाइन करतोय मी टेबलचे फील्ड डिफाइन करतोय मी टेबलचे ठीक आहे तर ऑथरचं नाव किती मध्ये 40 याच्यामध्ये कॉमा नेक्स्ट ठीक आहे नेक्स्ट काय डिफाइन करायचं मला ऑथरचा मोबाईल नंबर ठीक आहे आणि तो पण कशामध्ये घेतला मी varchar आणि varchar किती दिला 10 ठीक आहे त्याच्यानंतर मी काय केलं ऑथरचे बुक्स कोणते ठीक आहे ऑथरचा बुक नेम ठीक आहे और किती बुक त्यांनी पब्लिश केला म्हणजे बुक काउंट नावाचा मी काय घेतला एक कॉलम घेतला बुक काउंट ऑथरचे बुक काउंट किती बुक त्यांनी पब्लिश केले तर किती इंटीजर ठीक आहे कळलं नाही इथपर्यंत आणि काय केलं मग इथं कॉलम हा कुठं 2 ब्रॅकेट कंप्लीट करायचे एकच करायचं ना ठीक आहे आणि सेमीकोलन काय झालं क्वेरी ओके आणि क्वेरी ओके केल्यानंतर एकदा काय करा शो टेबल्स एकदा त्या डेटाबेस मध्ये चेक करा किती टेबल दिसतात आता 2 टेबल दिसत आहेत बरोबर आहे 2 टेबल आहेत एक ऑथरचा टेबल आहे आणि दुसरा एम्प्लॉई इन्फोचा टेबल आहे असे 2 टेबल आपले तयार आहेत ज्यावेळेस मी
डिस्क्राईब कमांड यूज केली. डिस्क्राईब कमांड कोणावरती लावली? ऑथर वरती लावली, बरोबर आहे. आणि ऑथर वरती लावल्यानंतर मला काय भेटलं? पूर्ण टेबलचं माझ्या स्ट्रक्चर भेटलं की त्याच्यामध्ये मी काय काय यूज केलं. ठीक आहे. आता इथं जर एक कॉलम बघितला तुम्ही नल, आणि नल मध्ये काय काय दिलेलं आहे? यस 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 यस. म्हणजे काय? जर मी एखाद्या कॉलम मध्ये जर व्हॅल्यू नाही टाकली तरी तो अलाउ करेल. नल म्हणजे यस, नल म्हणजे एम्प्टी. एमटी एस म्हणजे व्हॅल्यू नाही टाकला तरी चालेल, तो ऍक्सेप्ट करेल. पण मला तसं नाही करायचं. मला काय पाहिजे? मला कंपल्सरी त्या कॉलम मध्ये व्हॅल्यू पाहिजे, बरोबर की नाही? कंपल्सरी मला काय पाहिजे? व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याचं ऑथरचं नाव नाही टाकलं कोणी, असं नको ना, ऑथरचं नाव पाहिजे कंपल्सरी. कोणी नाही टाकलं तर आपला रिझल्ट प्रॉपर येणार आहे का? नाही येणार ना. मग मला काय पाहिजे? कंपल्सरी नाव पाहिजे. कंपल्सरी नल व्हॅल्यू काय पाहिजे? नल अलाउड नाही केलं पाहिजे, एम्प्टी अलाउड नाही केलं पाहिजे. म्हणजे तिथं त्या कॉलम मध्ये कंपल्सरी नेम असलं पाहिजे. जरी एखाद्याने जर नेम एम्प्टी सोडला तिथं मला एरर मेसेज आला पाहिजे. ठीक आहे. मग आता एक कंपल्सरी करायचं आपल्याला, नेम कंपल्सरी. मग कसं करणार? मग मला परत प्रोजेक्ट मॅनेजर म्हटलं की बाबा हा जो तू टेबलचं स्ट्रक्चर बनवलंयस ठीक आहे, ओके, पण इथं जे ऑथरचं नाव आहे ते एम्प्टी पण घेतंय. मग तसं नको, तिथं ऑथरचं नाव टाकलंच पाहिजे त्यांनी. ठीक आहे. मग मला काय करावं लागतं? आता मला परत हा कॉलम चेंज करावा लागतो. मग आता हा कॉलम कसा चेंज करणार? तर कॉलम चेंज करण्यासाठी टेबलचं स्ट्रक्चर जर मला चेंज करायचं असेल तर काय यूज करतो? अल्टर कमांड आपण यूज करतो. ठीक आहे. आणि अल्टर कमांड मध्ये काय केलं? अल्टर टेबल टेबल नेम, काय टेबलचं नाव आहे? ऑथर. ठीक आहे. काय करायचंय मला? मॉडिफाय कॉलम. कोणता मॉडिफाय कॉलम? ए नेम. ठीक आहे. ए नेम नावाचा कॉलम मला मॉडिफाय करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं? var char 40चा होता, हा पण तसाच ठेवला मी. आणि त्याच्यानंतर मला काय करायचंय की ह्या फील्डला कंपल्सरी करायचंय, म्हणजे नेम टाकलंच पाहिजे, एम्प्टी त्यांनी अलाउड नाही केलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आपण एसक्यूएल मध्ये एक कमांड यूज करतो, दॅट इज कॉल्ड नॉट नल. कोणती कमांड यूज केली? नॉट नल. नॉट नल म्हणजे एम्प्टी नको, कंपल्सरी व्हॅल्यू पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्याच्यासाठी काय कमांड यूज केली आपण? नॉट नल. ठीक आहे. व्हेरी ओके. ठीक आहे. एकदा टेबल डिस्क्राईब करा, टेबल एकदा बघा, आणि टेबल एकदा बघितल्यानंतर बघा ऑथर नेमच्या समोर काय आलं? नो म्हणजे नाही, ते डिफॉल्ट वेगळा येतो, तो हळूहळू एक एक बघायचा. ठीक आहे. आता नल बघा फक्त. ते त्यांची फंक्शनॅलिटी वेगवेगळी आहे. ठीक आहे. आता जसं नलची फंक्शनॅलिटी बघितली आपण, हे वेगवेगळ्या फंक्शनॅलिटी आहेत. आता की हळूहळू की बघायची आपल्याला पुढे. ठीक आहे. हा, ठीक आहे. काय आलं आता? नो म्हणजे नल अलाउड आहे का? नाही. ठीक आहे. एक रेकॉर्ड इन्सर्ट करा. इन्सर्ट कसं करतो आपण? इन्सर्ट इनटू कशात? ऑथर. इन्सर्ट इनटू टेबल नेम. ठीक आहे. व्हॅल्यूज, काय व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे मला? आयडी. ठीक आहे. आणि नेम मी काहीच नाही दिलं. ठीक आहे. आयडी मध्ये आपण असं 001 घेतलं तरी हा, प्रिंट होतं का? वनच प्रिंट होतात. नाही इथं होतं ना. नाही हो. मग त्याला काय करायचं? आयडी ला var मध्ये घ्यायचं. मग तसं नका करू. ठीक आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकला, मोबाईल नंबर. ठीक आहे. हा मोबाईल नंबर. आणि लास्ट काय केलं आपण? बुक काउंट. त्याचा बुक काउंट किती आहे? त्यांनी 2 बुक पब्लिश केले. ठीक आहे. नेम फील्ड मी एम्प्टी ठेवलेली आहे. नेम फील्ड कशी आहे? एम्प्टी. त्यावेळेस मी क्वेरी ओके केला, क्वेरी काय झाली? ठीक आहे. आणि काय करायचं आपल्याला? सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑथर. काय आलं? नेम एम्प्टी. ते एम्प्टी यायला नको आहे.
हा. पण नाव नाही दिलं तर अलग नाही करणार ना. किती नियम आहे. तुम्हाला येत नाही एवढी. कॉफी चॉकलेट खाल्ली का? काय झालं? कॉफी चॉकलेट एक खाल्ला? असेल. 5%. कॉफी नाही आवडत. ठीक आहे. असं कधी बाहेर कधी मला जायचं झालं स्वामी. ठीक आहे, इथपर्यंत कळालं ना? नलचं मी बघतो ते. नल व्हॅल्यू घ्यायला नकोय. कळालं की इथपर्यंत? मॉडिफाय कॉलम आपण केलं. मॉडिफाय कॉलम करून आपण काय केलं? आता टेबल मध्ये व्हॅल्यू जर इन्सर्ट. मॉडिफाय आपण म्हणजे कशासाठी यूज करतो सर मोठी? मॉडिफाय म्हणजे कॉलमचं नाव चेंज करणे. कॉलमचं नाव नाही डेटा तर नाही, साईज चेंज कॉलमचा करायला डेटा ना. साईज. साईज चेंज करतो आपण. कॉलम डेटा तसंच ठेवतो ना आपण. हा, मग मी डेटा डेटा पण चेंज करतो. ठीक आहे, तसंच केलं ना, डेटा चेंज केला. आपण म्हणजे असं यूज करतो जास्त. जास्ती त्याचा समजा आता काल मी म्हटलं की varchar 30 होतं. varchar 30 च्या ऐवजी मला सांगितलं की 60 कॅरेक्टर पर्यंत घेऊन चल. तर मी त्याच्यासाठी काय केलं, varchar 60 मी डेटा टाइप चेंज केलं, मॉडिफाय केलं. ठीक आहे, याच्यामध्ये काय करा, डेटा इन्सर्ट असं कसं करतो तुम्ही? काय हे जे करतात आता तुम्ही ते अप एरो. ते वरच्या कमांड येतात. अप एरो, डाऊन एरो. डाऊन एरो म्हणजे प्रिव्हियस, नेक्स्ट प्रिव्हियस कमांड येतो. ठीक आहे, आता इथं मी नावं टाकले. हो, माझ्या डिक्शनरी मध्ये हेच नाव आहे. अजय, अजय, विजय, संजय, अजय, संजय. विजय. अजून काय? संजयनं फक्त एकच बुक पब्लिश केला, बरोबर आहे. हे आपण काय केलं, असे डेटा टाकले. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव. पूर्ण रेकॉर्ड बघण्यासाठी काय यूज केलं आपण, हे आपण यूज केलं, बरोबर आहे. तर ह्या कमांड आपण काल बघितल्या. ड्रॉप कॉलम. एखाद्यानं म्हटलं की मला ड्रॉप कॉलम कर, बरोबर. आता एका मला मॅनेजरला म्हटलं की अजून एक कॉलम कर ऍड्रेस नावाचं. आता या टेबल मध्ये मला काय करावं लागतं, अल्टर. ठीक आहे, अल्टर कमांड कशी यूज करणार, अल्टर टेबल, अल्टर टेबल, टेबल नेम, ऍड कॉलम, कॉलमचं नाव टाकायचं. आफ्टर हे बुक ऑथर ऍड्रेस नावाचं मला टाकायचं आहे. ठीक आहे, varchar ऍड्रेस हा 300 कॅरेक्टर पर्यंत मी स्टोअर केलं. ठीक आहे, आणि कुठे टाकायचं आहे, आफ्टर अ बुक काउंट किंवा आफ्टर अ मोबाईल. ठीक आहे, कुठे टाकायचं तिथं तुम्ही टाकू शकता. जर टाकायचं झालं तर आफ्टर अ मोबाईलच्या नंतर काय झाला पाहिजे, तो कॉलम ऍड झाला पाहिजे, बरोबर आहे. मग काय केलं आपण, इंटर. क्वेरी ओके झाली. ठीक आहे, आणि क्वेरी ओके झाल्यानंतर एकदा डिस्क्राईब न काय करा, टेबलचं स्ट्रक्चर चेक करा.
ठीक आहे. टेबलचं स्ट्रक्चर आपण बघितलं. टेबलचं स्ट्रक्चर मध्ये काय आलं ते सगळ्या व्हॅल्यूज आल्या. बरोबर आहे का. मोबाईलच्या नंतर काय झालं, ऑथर ऍड्रेस ऍड झाला. काय आता याच्यामध्ये काय होतं बघा, ज्यावेळेस अपडेट करू. अपडेट करावं लागतं आपल्याला. अपडेट आपल्याला पुढे शिकायचं आहे. केलंय का अपडेट? बघितलं करून. ठीक आहे. कळलं की इथपर्यंत. आणि ज्यावेळेस आपण ह्याला सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑथर नावाचं टेबल आपण बघितलं. त्याच्यामध्ये काय झालं, ऍड्रेस ऍड झाला आणि ऍड्रेस मध्ये काय नल ह्या व्हॅल्यू ऍड आहे. समजते. म्हणजे आपण याच्यामध्ये व्हॅल्यू आपण ऍड नाही केली. क्लिअर आहे इथपर्यंत. जर एखादा नवीन रेकॉर्ड जर मी इन्सर्ट करायला गेलो, नवीन रेकॉर्ड, ठीक आहे, नवीन रेकॉर्ड काय करतोय, इन्सर्ट करतोय. आता याच्यामध्ये बघा मोबाईल फील्डच्या नंतर काय आहे, ऍड्रेस आहे. ठीक आहे. इथं 3 नाही ते फक्त घेत नाही येतो. ठीक आहे. इथं काय ऍड्रेस काय करायचा आहे, ऍड्रेस हा जो सूरज आहे तो कुठे राहतो, सूरज हा पुण्याला राहतो. बरोबर आहे. आणि लास्ट कॉलम कोणता, त्याचा बुक काउंट. त्यांनी किती बुक पब्लिश केले, 4. ठीक आहे. आता ज्यावेळेस नवीन रेकॉर्ड इन्सर्ट केल्यानंतर त्याचा ऍड्रेस मला इथे दिसतोय. पण आता काय करणार, जे प्रिव्हियस रेकॉर्ड आहे त्यांचा ऍड्रेस कसा चेंज करणार तुम्ही. मग त्यासाठी आपण काय करतो, अपडेट कमांड आपण यूज करतो. ठीक आहे. आणि अपडेट कमांड जे आहे म्हणजे याच्या पुढचा जो आहे, या लँग्वेज मध्ये पुढच्या ज्या लँग्वेज, ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, DML, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ठीक आहे. आणि या डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये ज्या कमांड येतात, पहिली कमांड येते दॅट इज कॉल्ड सिलेक्ट कमांड. त्याच्यानंतर दुसरी कमांड येते इन्सर्ट कमांड. ठीक आहे. तिसरी कमांड येते कोणती, अपडेटची. आणि त्याच्यानंतर चौथी जी कमांड येते दॅट इज कॉल्ड डिलीट. याच्यात अल्टर नाही येत. अल्टर कुठे येते, वरती DDL मध्ये येते. कळतंय. कळलं का इथपर्यंत. ते सांगतो ते याच्यामध्ये नाही ना, ते कुठे येणार, अल्टर मध्ये. हो. आता इथं काय करायचं, मला समजा एक टेबल उडून टाकायचं. काय करायचं, मला टेबलच पूर्ण उडून टाकायचं. टेबल उडून टाकल्यानंतर त्याच्यामधला डेटा पण काय होईल, उडून जाईल. ठीक आहे. मग मी काय केलं, आता हा टेबल बघा, पूर्ण टेबल जर उडवायचं असेल तर ड्रॉप, आणि त्याच्यातले टेबल मधले टेबल तसंच ठेवायचं, फक्त कॉलम डिलीट करायचे तर डिलीट कमांड. ठीक आहे. आता मग मी त्याच्यासाठी एक डेमोसाठी मी काय केलं, एक टेबल तयार केला, क्रिएट अ टेबल. टेबलचं नाव काय ठेवलं, डेमो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी 2च कॉलम ऍड केले, एक ID इंटिजर, ठीक आहे, आणि दुसरा एक नेम नावाचा, 2च कॉलम मी घेतले याच्यावरती, varchar 30. ठीक आहे. टेबल तयार केलं. बरोबर आहे. आणि या टेबल मध्ये मी काय केलं, व्हॅल्यू इन्सर्ट केली, इन्सर्ट इनटू डेमो. आणि डेमो मध्ये ID, आणि त्याच्यानंतर काय इन्सर्ट केलं, नेम काय इन्सर्ट केलं, पायथॉन. ठीक आहे. काय झालं, व्हॅल्यूज राहिलं. ठीक आहे. तसंच दुसरा रेकॉर्ड काय इन्सर्ट केला, ठीक आहे. असे 2 रेकॉर्ड मी काय केले, इन्सर्ट केले. मग आता 2 रेकॉर्ड इन्सर्ट केले टेबल मध्ये. मग आता टेबल मधून जर मी डिलीट कमांड जर यूज केली, डिलीट, ठीक आहे, डिलीट फ्रॉम टेबल नेम, टेबलचं नाव काय, डेमो. ज्यावेळेस मी ही कमांड यूज करेन, डिलीट फ्रॉम टेबल, डिलीट फ्रॉम डेमो, तर सगळे रेकॉर्ड काय होतील, सगळे रेकॉर्ड डिलीट होतील डेमो मधले. ठीक आहे. 2 रेकॉर्ड इन्सर्ट केले, 2 रेकॉर्ड डिलीट होऊन जातात. ठीक आहे. अंडू करता येत नाही. अंडू करता येतं पण कधी, ते पुढे एक ऑपरेशन आहे, कमिट आणि रोल बॅक. SQL मध्ये कमिट आणि रोल बॅक नावाचा एक प्रकार येतो. कमिट म्हणजे सेव्ह करणे, डिलीट करण्याच्या पहिले रेकॉर्ड सेव्ह करणे म्हणजेच कमिट करणे, आणि नंतर रोल बॅक करणे. रोल बॅक म्हणजे डिलीट झालेले रेकॉर्ड परत बॅक आणणे, त्यालाच कमिट आणि रोल बॅक म्हणतो. तुम्ही म्हणल्यासारखं याच्यात आहे ती फॅसिलिटी. ठीक आहे. पण डिलीट करण्याच्या पहिले ते काय असले पाहिजे, कमिटेड असले पाहिजे, तेव्हाच रोल बॅक होतं, नाहीतर मग होत नाही. कळतंय. डिलीट ही जर कमांड मी मारली तर काय होणार आहे, सगळे रेकॉर्ड डिलीट होतील टेबल मध्ये.
बरोबर. मग मला काय करायचं, रेकॉर्ड डिलीट तर करायचंच आहे, त्याच्यासोबतच मला टेबल पण उडवून टाकायचं आहे. आणि टेबल जर तुम्हाला डायरेक्ट डिलीट करायचं असेल तर आपण काय कमांड यूज करतो, ड्रॉप टेबलचं नाव. काय टेबलचं नाव आहे, ड्रॉप टेबल. कोणतं, काय झालं, व्हेरी ओके. शो टेबल्स करा. शो टेबल्स मधून तुम्हाला किती टेबल दिसतील, फक्त 2च टेबल दिसतील, एक ऑथर आणि EMP. म्हणजे अल्टर मध्ये परत या DDL मध्ये पहिली दुसरी कमांड कोणती येते, ड्रॉप नावाची. तुम्ही काय करू शकता, ड्रॉप टेबल पण करू शकता किंवा ड्रॉप तुम्ही डेटाबेस पण करू शकता. तुम्हाला वाटलं की मला डेटाबेस पण उडवून टाकायचा, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, ड्रॉप टेबल. ठीक आहे, ड्रॉप टेबल और ड्रॉप डेटाबेस दोन्ही पण करू शकता. कळलं का, ड्रॉप टेबल, टेबलचं नाव किंवा डेटाबेसचं नाव. क्लिअर. ड्रॉप कमांड डिलीटने काय होतं, पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट होतं. पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचं, सगळेच रेकॉर्ड डिलीट करायचे. तर हे कंडिशनल ड्रॉप डिलीटने काय होतं, रेकॉर्ड डिलीट होतात, टेबल तसाच राहतो. हे बघा, आपल्याकडे एक टेबल आहे ऑलरेडी, कोणता, ऑथर नावाचा. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑथर. ठीक आहे, याच्यामध्ये किती रेकॉर्ड आहे, 3. मला तिन्ही डिलीट करायचे किंवा मला पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचे, सगळेच नाही डिलीट करायचे मला, पर्टिक्युलर म्हणजे मला अजयला उडवून टाकायचं आहे. ठीक आहे, मग आता उडवून टाकायचं तर कसं उडवून टाकणार, तर याच्यामध्ये बघायचं की कॉमन फील्ड कोणते, युनिक व्हॅल्यू कोणती आहे. युनिक काय दिसते तुम्हाला याच्यात, युनिक काय दिसतंय, कधी पण टेबल मध्ये बघायचं की युनिक काय काय असतं. युनिक काय काय असतं, ईमेल युनिक असतात, ID युनिक असतो, अकाउंट नंबर युनिक असतं, नेम कुठे युनिक असतं, आदिती सारखे 14 जण असतात, बरोबर आहे. मोबाईल नंबर हा युनिक असतो. त्याच्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, हे काय, ते सगळे युनिक व्हॅल्यूज असतात. आणि त्या युनिक व्हॅल्यू बघायची टेबलमध्ये युनिक व्हॅल्यू कोणती आहे, आणि त्या युनिक व्हॅल्यूना काय करायचं, पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचा. मग आता पर्टिक्युलर रेकॉर्ड जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर आपण कंडिशनल यूज करतो, कंडिशन क्लॉज यूज करतो. आणि कंडिशन क्लॉज कोणता आहे SQL मध्ये, तर वेअर नावाचा क्लॉज आहे. ठीक आहे, आता वेअर नावाचा क्लॉज कसा वापरायचा बघा, मला पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचं, कसं करणार, डिलीट फ्रॉम कुठून, ऑथर मधून. काय डिलीट करायचं, काय डिलीट करायचं, वेअर, ज्याचा ID म्हणजेच AID, ज्याचाच कॉलमचं नाव AID, कॉलमचं नाव काय AID, ज्याचा AID 1 असेल तो रेकॉर्ड काय कर, डिलीट कर. समजलं का, डिलीट फ्रॉम ऑथर. वेअर क्लॉज यूज केला आपण, वेअर क्लॉज काय कंडिशनल क्लॉज आहे, आणि वेअर क्लॉज वेअर ज्याचा ID काय असेल, ज्याचा ID 1 आहे तो रेकॉर्ड काय कर, डिलीट कर. इंटर प्रेस केला. ठीक आहे, इंटर प्रेस केल्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम, रेकॉर्ड डिलीट केला, म्हणजे काय केलं आपण, पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट केला. पर्टिक्युलर रेकॉर्ड कसा डिलीट केला, बाय युजिंग द वेअर क्लॉज. वेअर क्लॉज काय आहे, कंडिशनल क्लॉज. ठीक आहे, आणि नुसतं समजा मी वेअर क्लॉज यूज नाही केला आणि मी काय यूज केलं, कमांड डिलीट फ्रॉम ऑथर अशी यूज केली. आता याचा मिनिंग काय, तर याचा मिनिंग असा आहे की बाबा त्या ऑथर नावाच्या टेबलमध्ये जेवढे रेकॉर्ड असतील तेवढे रेकॉर्ड काय केलं त्यांनी, किती रो अफेक्ट झाल्या, 2. मग आता ज्यावेळेस मी सिलेक्ट स्टार फ्रॉम केलं तर एम्प्टी सेट आलं, बरोबर आहे की नाही. मग रेकॉर्ड आपल्याला कसं डिलीट करायचं आहे, पर्टिक्युलर रेकॉर्ड डिलीट करायचं का टेम्पररी, म्हणजे सॉरी ऑल रेकॉर्ड डिलीट करायचं. टेबल माझं तसंच आहे, ठीक आहे, टेबल तसंच आहे, पण त्याच्यातले रेकॉर्ड काय झाले, डिलीट झाले. ठीक आहे, पण मला टेबल सोबतच, टेबल तर डिलीट करायचंच आहे आणि रेकॉर्ड पण डिलीट करायचे, तर त्यासाठी काय करणार, ड्रॉप. आणि मला पूर्ण डेटाबेसच डिलीट मारायचा आहे तर काय करणार, ड्रॉप डेटाबेस. म्हणून इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना व्यवस्थित बघायचं आपण ड्रॉप काय करतो. ड्रॉप डेटाबेस जर केला तर पूर्ण टेबलच गायब. ठीक आहे, असं होतं. कळलं, डेटाबेस तुम्ही परत आणू नाही शकत. तुम्ही टेबल मधल्या व्हॅल्यू परत आणू शकता पण डेटाबेस परत नाही आणू शकत. ठीक आहे, ते सर्व्हरला, मग जसं जर सर्व्हरला जर त्यांनी सेटिंग करून ठेवली असेल
ठीक आहे. आता ज्याचं ज्याचं डोकं असतं की बाबा जर समजा उद्या चालून जर डेटाबेस डिलीट झाला तर परत आणायचा कसा, त्याच्यासाठी सेटिंग असतात, क्लाउडला सेटिंग असतात. आपण काय करतो, टेबलचा क्लोन तयार करतो, डेटाबेसचा क्लोन तयार करतो. क्लोन म्हणजे काय, समजा एखाद्याने जर डिलीट मारला तर लगेच काय करतो, तो सर्व्हर लगेच डिलीट मारल्याबरोबर त्याचा डेटाबेसचा बॅकअप घेत होतो. ठीक आहे. हो, क्लाउड सोर्स तुला म्हणतो आपण. अमेझॉन वेब सर्व्हिसेस आहे, AWS आहे, गुगल क्लाउड आहे, मायक्रोसॉफ्ट अझुरेच आहे. ठीक आहे. तर असे क्लाउड सिस्टीम्स आहेत आणि त्या क्लाउड सिस्टीमवरती सेटिंग्स कोण करतं, डेव्हऑप्स टीम करते. डेव्हऑप्स टीमची कंपनीमध्ये जे असते डेव्हऑप्सचं कामच आहे की कोणी जर डेटाबेस डिलीट मारला तर त्याचा क्लोन तयार करून ठेवायचे. ठीक आहे. रिप्लिका म्हणतो त्याला आपण, रिप्लिका म्हणजे सेम कॉपी. कळतंय. सर्व्हर काय करतं, सर्व्हर रिप्लिकाच तयार करतं. एखादा डेटाबेस जर डिलीट कोणी क्वेरी मारली त्याचं लगेच बॅकअप घेतो, सगळं बॅकअप घेतो. मग काही जण स्क्रिप्ट लावून ठेवतात, एव्हरी 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 3 मिनिटाला डेटाबेस बॅकअप घे, एव्हरी 3 मिनिटाला डेटाबेस बॅकअप घे, एव्हरी 3 मिनिटाला डेटाबेस बॅकअप घे. ऑटोमॅटिकली स्क्रिप्ट रनिंगच असते सर्व्हरवरती, लॉस होण्याची चान्सेस असतो. ठीक आहे. स्टोरेज मोठे मोठे राहतात. हा, त्याच्यामुळे त्याचे पैसे पण तेवढेच असतात. हो, त्याला जेवढे मिनिट तुम्ही वापरले ते सर्व्हर, तेवढ्या मिनिटाचंच बिल तुम्हाला द्यावं लागतं. समजा तुम्ही 5 मिनिटं वापरले, 5 मिनिटाचंच बिल तुम्हाला येतं. 5 मिनिटं वापरले आणि बंद करून ठेवला सर्व्हर तर बिल नाही येणार, फक्त 5 मिनिटाचेच तुम्हाला पैसे पेड करायचे. जर दिवसातले जर 12 तास वापरले आणि संध्याकाळी बंद करून ठेवायचं, अशी पण सेटिंग असते त्याच्यामध्ये. दिवसभर चालू आणि तो पर्टिक्युलर टाइम आला की सर्व्हर बंद, परत दिवसा पर्टिक्युलर टाइम सेट केला परत आप, असं असतं. म्हणजे पैसे वाचवण्यासाठी असं पण करतात काही काही जण. आणि काही काही जण 24 आवर्स सर्व्हर चालू ठेवतात, म्हणजे तुम्हाला 24 आवर्सचे पैसे मोजावे लागतात. आता ज्या कंपनीत मी कामाला होतो त्या कंपनीत त्यांचं सर्व्हर ऑनच होते आणि सर्व्हर 24 आवर्स ऑनच होते आणि त्यांचं दिवसाचं जो बजेट होतं, दिवसाचं पर 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 बजेट 60,000 रुपये होतं. 24 तासाचं दिवसाला 60,000 रुपये मोजायचे सर्व्हरचे. ठीक आहे. 60,000 रुपये मोजायचे 24 तासाचे, 60,000 रोजचं बिल सर्व्हरचं. किती झाले महिन्याचे? असे किती आहेत? ठीक आहे. 18 लाख बिल महिना एका कंपनीसाठी असं होतं. अशा आता किती कंपन्या आहेत विचार करा. आता मोठ्या विप्रो सारख्या म्हणा, TCS सारख्या कंपन्या म्हणा किंवा L&T सारख्या कंपन्या म्हणा, हे सगळे त्याच्यावरच राहतात. म्हणून नाही, AWS आणि त्याच्यानंतर गुगल क्लाउड. ठीक आहे. तर त्यांचं बिलिंग सिस्टीम अशी असते. कळालं का? कमांड्स कळाल्या? ड्रॉप कमांड कळाली. त्याच्यानंतर डिलीट आपण कसं केलं, डिलीट रेकॉर्ड आपण कसं यूज केलं. डिलीट, मला जर ऑल रेकॉर्ड डिलीट करायचे असेल, ऑल रेकॉर्ड जर मला डिलीट करायचे असतील तर कमांड कोणती यूज केलं, ऑल रेकॉर्ड जर डिलीट करायचे असतील तर डिलीट फ्रॉम टेबलचं नाव. याच्यानं काय होतं, ऑल रेकॉर्ड हे डिलीट होतं. बरोबर आहे. आणि समजा मला काय करायचं, पर्टिक्युलर रेकॉर्ड जर डिलीट करायचा असेल, पर्टिक्युलर रेकॉर्ड जर मला डिलीट करायचा असेल तर काय कमांड यूज केली, डिलीट फ्रॉम टेबल नेम. ठीक आहे. आणि ते एक आपण क्लॉज यूज केला कोणता, वेअर कॉलम नेम, कोणत्या कॉलम नेम नुसार तुम्हाला डिलीट करायचंय तो रेकॉर्ड. ठीक आहे. कळलं? काही डाऊट आहे इथपर्यंत? काय डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? DML क्वेरीज, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये सिलेक्टचं काय काम होतं, काय काम होतं, डिस्प्ले ऑल रेकॉर्ड फ्रॉम टेबल. ठीक आहे. ऑल रेकॉर्ड फ्रॉम टेबल, और तुम्ही काय करू शकता, और लिमिटेड रेकॉर्ड फ्रॉम टेबल. लिमिटेडला कंडिशन टाकायची त्याला, असल्यामध्ये लिमिट हा. वगैरे म्हणतात. अजून पण येतात सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम फर्स्ट. आता तुम्हाला फर्स्ट 10 रोज जर सिलेक्ट करायचे झाले तर काय करणार, लिमिट 10. ठीक आहे. आता लास्टचे जर तुम्हाला दाखवायचे झाले तर त्याच्यासाठी कमांड वेगळे पुढे मी सांगेन, त्याला ऑर्डर बाय क्लॉज आपल्याला यूज करायचं आहे. ऑर्डर बाय असे क्लॉजेस आहेत, जसं वेअर क्लॉज आहे, ऑर्डर बाय क्लॉज आहे,
ठीक आहे, हॅव्हिंग क्लॉज आहे, ग्रुप बाय क्लॉज आहे. याच्यामध्ये ते फंक्शन यूज करता येतं मेन मोड नाही. ते नाही याच्यात ॲग्रिगेट फंक्शन्स दुसरे फंक्शन्स आहे. ठीक आहे, समजलं का? पर्टिक्युलर रेकॉर्ड जर लिमिटेड रेकॉर्ड जर मला डिलीट करायचं असेल तर काय यूज केली आपण? क्वेरी काय यूज केली? सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. ठीक आहे, आणि याच्यावरती काय लावलं आपण? लिमिट किती? लिमिट 3 म्हटलं तर काय दिसेल? तो 3 रेकॉर्ड तो काय करेल? डिस्प्ले करेल. सुरुवातीचे 3 रेकॉर्ड तो काय करेल? डिस्प्ले करेल. ठीक आहे, आणि लास्ट वन याच्यातली कमांड कोणती राहिली आपली? अपडेटची कमांड राहिली. आणि अपडेटची कमांड कशी चालवायची बघा. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑथर मध्ये काही नाहीये. ठीक आहे, मग मी काय केलं? एक रेकॉर्ड इन्सर्ट केला ऑथर मध्ये. कसं करतो आपण इन्सर्ट इनटू ऑथर. त्याच्यामध्ये काय टाकायचे मला? व्हॅल्यूज. पहिली व्हॅल्यू कॉलम नुसार चला, टेबलचं स्ट्रक्चर नुसार चला. टेबलचं स्ट्रक्चर काय सांगतो पहिल्यांदा? तर पहिल्यांदा आयडी आहे. ठीक आहे, तर इथं आयडी टाकला मी किती? 4. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट नेम टाकलं मी काय? अमोल. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? मोबाईल. आता इथं बघा मोबाईल नंबर रिपीटेड होत आहेत. मोबाईल नंबर रिपीटेड व्हायला नकोय. समजतंय? हे बघायचं आपल्याला बघायचं आहे की युनिक फील्ड कशा ठेवायच्या, हे हळूहळू बघायचं पुढे. ठीक आहे, पहिल्या याच्यावरती प्रॅक्टिस करा. आणि त्याच्यानंतर काय केलं? मोबाईल नंबर, ऑथरचा ऍड्रेस. आणि ऑथरचा ऍड्रेस मी टाकला काय? आपण सगळे अपडेट करू ना सर, म्हणजे ठीक आहे, मी ब्लँक ठेवला. ठीक आहे, आणि बुक काउंट त्यांनी किती काउंट केले? एक बुक त्याचा पब्लिशर. ठीक आहे, एक रो अफेक्टेड झाला. बरोबर आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम केला ऑथर, आणि ऑथर मध्ये आता मला नंतर कळालं की याचा ऍड्रेस राहिला टाकायचा. ठीक आहे, मग आता मी काय करणार? रेकॉर्ड तर ऑलरेडी इन्सर्टेड आहे, आणि ऑलरेडी जर रेकॉर्ड प्रेझेंट असेल तर त्या एक्झिस्टिंग रेकॉर्ड आपल्याला काय करावं लागतं? अपडेट करावं लागतं. मग आता अपडेट करायचं कसं याला? तर अपडेट करण्यासाठी आपण कमांड काय यूज करतो? अपडेट टेबलचं नाव. ठीक आहे, अपडेट टेबलचं नाव सेट काय सेट करायचं तुम्हाला? काय सेट करायचं मला? ऑथरचा ऍड्रेस म्हणजे कॉलम. जसं वरती कॉलमचं नाव आहे तसंच सेम कॉलमचं नाव तुमचं इथं आलं पाहिजे. वरती जे कॉलमचं नाव आहे सेम कॉलमचं नाव तुमचं इथं आलं पाहिजे. सेट ऑथरचा ऍड्रेस काय ठेवायचं? अपडेट करायचं ना. ठीक आहे, आणि इथं काय टाकलं मी? नाशिक. बरोबर. पण आता कुणाचा बरोबर आहे की नाही? कुणाचा ऍड्रेस मला अपडेट करायचा? आता डेटाबेस मध्ये तर भरपूर सारे असतील, पण नेमका कुणाचा करायचा आहे? बरोबर आहे. मग तिथं परत बघायचं की आपल्याला युनिक काय आहे, युनिक कशानुसार आपल्याला अपडेट करायचं. मग आपण इथं काय केलं? परत वेअर क्लॉज लावला. वेअर ज्याचा आयडी काय असेल? 1 असेल, अशा पर्सनचा काय कर? ऍड्रेस चेंज कर. ठीक आहे, काय झालं? क्वेरी ओके. आणि क्वेरी ओके केल्यानंतर आपण काय केलं? परत इथं आलं, आणि परत इथं आल्यानंतर काय केलं? नाशिक. आपण रेकॉर्ड काय केलं? अपडेट केलं. समजतंय? असेच रेकॉर्ड आपल्याकडे भरपूर असतात. म्हणजे सिंगल कोटेशन मध्ये व्हॅल्यू द्यायची. बट सर हे नाशिक ऑलरेडी असेल, पण आपल्याला तर पुणे टाकायचं तरी अपडेटच करावं लागेल. तरी पण अपडेट करावं लागेल. काल माझ्या आयडी चुकी होती त्याच्यामुळे ठीक आहे, रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. परत आता याचा ऍड्रेस राहिला टाकायचा. जर ब्लँक सोडायचं असेल तर सिंगल कोटेशन ब्लँक पुढची व्हॅल्यू टाकून. हा पुढची व्हॅल्यू टाकून. आणि ब्लँक सोडल्याच्या नंतर इन्सर्ट करते तर ती अपडेटच करावं लागतं. काय व्हॅल्यू टाकायचं? आता आपण ब्लँक सोडले आणि नंतर पुढे चालून टाकायचं. अपडेट करायचं. तर मी काढून टाकली व्हॅल्यू, मी नाही टाकल्या व्हॅल्यू. ठीक आहे, आणि मी काय करतोय? ऑथर सिलेक्ट करतो, आणि मला इथं बघा काय झालं. हा, मी तेच तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते आपले, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे पुढे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आता इथं मोबाईल नंबर नको ना सेम, हे आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स आहेत हे. ठीक आहे, आता इथं अजून एक प्रॉब्लेम काय होते बघा, हे शिकायचं आपल्याला पुढे, हळूहळू शिकायचंय. आताच गडबड करू नका, पहिले याच्यावरती प्रॅक्टिस करा. ऑथर 3 नंबर, आयडी 3 आहे. मी 3 नंबरचा अजून एक रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. ऑलरेडी आहे तो, पण मी अजून एक इन्सर्ट करतोय. त्याचं नाव ठेवलं काय नाव ठेवलं? जय. ठीक आहे,
बरोबर आहे. आता टेबल मध्ये प्रॉब्लेम्स तुम्हाला काय काय दिसतात बघा. टेबल मध्ये काय काय प्रॉब्लेम्स दिसतात. टेबल मध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि याच्यानं काय होतं, तुमचा डुप्लिकेट रेकॉर्ड इन्सर्ट होतोय. ठीक आहे, डुप्लिकेट रेकॉर्ड काय झाला, इन्सर्ट झाला. आता ज्यावेळेस मी सिलेक्ट, मला आयडी 3 कुणाचा आहे, कोण आहे 3, आयडी नंबर 3 ला कोण पर्सन आहे हे मला बघायचं. आयडी नंबर 3 ला कोण पर्सन आहे, बरोबर आहे की नाही. मग बघण्यासाठी काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम कुठून, ऑथर, वेअर ए आय डी इक्वल 3 नंबरचा कोण आहे पर्सन मला बघायचं आहे. आणि 3 नंबरला तर 2 नाव आले, पण नेमका आयडी कोणाचा, कोण आहे नेमका, हा अकाउंट नंबर कोणाचा आहे, श्यामचा आहे का जयचा आहे. कन्फ्युज झालो ना, बरोबर आहे की नाही. आणि समजा आता मी जर अपडेट करायला गेलो इथं, अपडेट, ठीक आहे, काय अपडेट करायचं मला, अपडेट ऑथर सेट ऑथर ऍड्रेस. ठीक आहे, ऑथरचा ऍड्रेस मी काय करतोय, पुणे, बरोबर. वेअर ए आय डी इज इक्वल टू 3. ठीक आहे, आता दोघांनी काय येईल, दोघांनाही पुणे येईल, बरोबर आहे की नाही. पण एकाला आता प्रॉब्लेम काय झाला, तो व्यक्ती माझ्याकडे आला आणि तो म्हटला की नाही, जय म्हटला की नाही मी नाशिकचा आहे, नाही मी कोल्हापूरचा आहे, श्याम म्हटला मी पुण्याचा आहे. दोघांचा ऍड्रेस काय झाला, सेम झाला. हा प्रॉब्लेम आहेत ना. आणि याच्या प्रॉब्लेममुळे काय होतं की डेटा डुप्लिकेशन वाढतो. आणि ज्यावेळेस डेटा डुप्लिकेशन वाढतो टेबलमध्ये, त्यावेळेस प्रॉपर रिझल्ट भेटत नाहीत आपल्याला. डेटा अनालिसिस मध्ये हे चेक करायचं तुम्हाला की डेटा अनालिसिस म्हटल्यानंतर तुमच्या डेटाबेस मध्ये, तुमच्या डेटा टेबलमध्ये व्हॅल्यू हा युनिक असल्या पाहिजे. डुप्लिकेट व्हॅल्यू राहिले तर तुमचा रिझल्ट कसा येणार आहे, डुप्लिकेटच येणार आहे ना, प्रॉपर रिझल्ट येणार आहे का. मग हे तुम्हाला काय करायचं असतं, हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं असतं डेटा अनालिसिस पर्सन्स मध्ये. आपण डायरेक्ट असं काही ते राहते का कमांड, म्हणजे डुप्लिकेट डायरेक्ट व्हॅल्यू करणार मोठा डेटा आहे डायरेक्ट एखादा असं डुप्लिकेट का ते तुम्ही इन्सर्ट करून परत का चेक करता, डुप्लिकेट इन्सर्ट करताना चेक करा ना की डुप्लिकेट इन्सर्ट होऊ नये. पण डेटा असं इन्सर्टच करा, ऑलरेडी जे डेटा असतात त्याच्यात चेक करायचं नाही, त्याच्यामध्ये ते लावलेलेच असतात जे आपण लावणार आहेत. आता हे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे तर ते ऑलरेडी करतात. ठीक आहे, त्यामुळे डेटा इन्सर्शन डुप्लिकेट होत नसतं, कळते. आता हे प्रॉब्लेम्स आहेत, या प्रॉब्लेम्सला आपल्याला पुढे बघायचं आहे काय काय प्रॉब्लेम्स कळतात का नाही. काय काय प्रॉब्लेम झाले, सेम आयडी आहे आणि सेम आयडीला जर मी काही अपडेट करायला गेलो, आता डिलीट करायला गेलं, डिलीट फ्रॉम ऑथर वेअर आयडी 3, दोघांचे अकाउंट डिलीट होतील. तर मग आपण आयडी नंतर दुसरा मोबाईल नंबर घेतला तरी सेमच आहे ना. आपण तसं करू शकतो ना, जर असं याच्यात आधार कार्ड आहे किंवा काही. हा, पण ते एक युनिक, ठीक आहे. पण आता समजा अशी कंडिशन विचार करा की बाबा आयडी नाही, पॅन कार्ड पण नाही, आधार कार्ड पण नाही, त्या कंडिशन मध्ये तुम्ही काय करणार, बरोबर आहे की नाही. काय कंडिशन करणार, नाव तर सेमच आहे. आता जय नावाचे 15 रेकॉर्ड आहेत, कोणता जयला रिमूव्ह करायचं, हा प्रॉब्लेम आहे. याला काय म्हणतो आपण एसक्यूएल मध्ये, डेटा रिडंडन्सी म्हणतो. डेटा रिडंडंट म्हणजे डेटा डुप्लिकेट. याच्यानं काय होतं, डेटाबेसची साईज पण वाढते, प्रॉपर रिझल्ट येत नाहीत आपल्याला, पुढे प्रेझेंटेशन करताना मग प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, सेल झाला एवढ्याचा आणि डुप्लिकेट रेकॉर्ड आहे, ऍक्च्युअल सेल झाला फक्त 15 रुपयाचा आणि डुप्लिकेट असल्यामुळे तिथं सेल मला प्रेझेंटेशन करताना किती दाखवते, 1000चा, बरोबर आहे की नाही. हे डुप्लिकेट आहेत ना टेबलमध्ये. ऍक्च्युअल सेल झाला 15 रुपये आणि तुम्ही प्रेझेंटेशन करताना, डेटा अनालिसिस मध्ये प्रेझेंटेशन करताना तुम्हाला पॉवर बीआय मध्ये व्हॅल्यू येते 1000 आणि टेबलमध्ये किती आहे, डुप्लिकेट रेकॉर्ड आहे सगळे, बरोबर आहे की नाही. असं प्रॉपर रिझल्ट येत नाही. म्हणजे हे आपल्याला काय करायचं असतं, अवॉइड करायचं असतं या सगळ्या गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टी कसं अवॉइड करणार, तर ह्या कमांड आपण बघितल्या आतापर्यंत. आता आपण काय शिकलं, तर अपडेट कमांड, सिलेक्ट कमांड, इन्सर्ट कमांड, डिलीट कमांड आपण बघितली. आणि त्याच्यासोबतच आपण काय बघितलं, त्याच्यासोबतच आपण कंडिशनल क्लॉज आपण डिस्कस केला. कंडिशनल क्लॉज आपण काय केला, डिस्कस केला. आणि कंडिशन क्लॉज मध्ये कोणता क्लॉज डिस्कस केला, वेअर क्लॉज. वेअर क्लॉज काय करतो, वेअर क्लॉज सिलेक्ट अ पर्टिक्युलर रेकॉर्ड, सिलेक्ट अ पर्टिक्युलर रेकॉर्ड. पर्टिक्युलर रेकॉर्ड जर मला सिलेक्ट करायचा असेल तर कोणता क्लॉज यूज करतो आपण, वेअर नावाचा क्लॉज यूज करतो. कुठं पण वापरा वेअरला, सिलेक्ट मध्ये वापरा, अपडेट करताना वापरा, डिलीट मध्ये वापरा, ठीक आहे. पण इन्सर्ट करताना नाही. आपण वेअर क्लॉज कुठं वापरतो, एक तर सिलेक्ट बाय मोबाईल नंबर. आता हा मोबाईल नंबरचाच रेकॉर्ड मला गेट करायचा. आता आयडिया कंपनी आहे किंवा एअरटेलच्या कंपनीज आहेत, तर त्या काय करतात, तुमचा मोबाईल नंबर फक्त टाकतात
युनिक असतो ना मोबाईल नंबर टाकले की पटकन तुमचीच इन्फॉर्मेशन येते. 10,000 रेकॉर्ड आहे किंवा 1 कोटी रेकॉर्ड आहे, 1 कोटी रेकॉर्ड मध्ये तुमचाच नंबर कसं फेच केलं पटकन, युनिक व्हॅल्यू आपण टाकतो. ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम वेअर मोबाईल नंबर इज इक्वल टू मोबाईल नंबर. समजतंय का? कळतंय का? काय डाऊट आहे इथपर्यंत? तर काल आपण काय बघितलं? काल आपण DDL बघितलं. आज काय बघितलं आपण? DML कमांड्स आपण डिस्कस केल्या. DML कमांड्स म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज कमांड. आणि डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज कमांड मध्ये सिलेक्ट कमांड, इन्सर्ट, अपडेट, डिलीट कमांड. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच आपण काय यूज केलं? कंडिशनल क्लॉज आपण यूज केला. कंडिशनल क्लॉज मध्ये आपण कोणता क्लॉज यूज केला? वेअर क्लॉज. असे भरपूर सारे क्लॉज आहेत, ते वन बाय वन आपल्याला डिस्कशन करायचे. त्याच्यासोबतच आपण प्रॉब्लेम पण बघितला. काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्या टेबल्स मध्ये? तर टेबलमध्ये डुप्लिकेट आयडी पण एंटर होत आहे, डुप्लिकेट मोबाईल नंबर्स एंटर होत आहेत. ठीक आहे. आणि याचा प्रॉब्लेम काय होतो की समजा मी एखादा रेकॉर्ड जर अपडेट करायला गेलो तर सेम आयडी असल्यामुळे दोघांचे रेकॉर्ड काय होतात? अपडेट होतात. बरोबर आहे. आणि याच्यावरती सोल्युशन्स आपल्याला पुढे बघायचे आहेत. प्रायमरी कीज, कन्स्ट्रेंट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. प्रायमरी की, फॉरेन की, युनिक की, चेक कन्स्ट्रेंट, हे सगळे कन्स्ट्रेंट आपल्याला काय करायचे आहेत? पुढे डिस्कस करायचे आहेत वन बाय वन. कळतंय? कळालं का इथपर्यंत? काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? मग आता हे परत कमांड करता सगळे. या परत एकदा प्रॅक्टिस करा अर्धा घंटा. ग्रुपला सगळं पाठवा. पेपर पाठवा आणि